नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अजून एक छान अशी वाळवणाची रेसिपी खूप साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर आज आपण बनवतोय शाबूचे खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणारे, दुपटीने फुलणारे पण त्याशिवाय खूप पांढरे शुभ्र आणि कलरफुल असे शाबूचे सांडगे. तर इथे बघू शकताय तुम्ही, मस्त असा आपला हा शाबूचा सांडगा आहे. खूप छान असा फुललेला आहे. शिवाय अजिबात यामध्ये शाबू आहे ती कच्ची लागत नाही. तर इथे हे उन्हामध्ये वाळवलेला सांडगा आणि ह्यात फुललेला सांडगा यामध्ये तुम्ही फरक पाहू शकताय. खूप छान दुपटीने असे आपले हे सांडगे फुलतात आणि आपण यामध्ये कलरफुल असे सांडगे बनवणार आहोत. ते कसे बनवायचे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. खूप साधी अशी आणि सोपी पारंपरिक पद्धतीनं ही आपली सांडग्याची रेसिपी असणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये असे सांडगे नक्की बनवा. खूप छान होतात. हे सांडगे आपण उपवासाला तर आवर्जून खाऊ शकतो, पण इतर वेळेला सुद्धा अगदी जेवणाची चव वाढवणारे हे शाबूचे सांडगे खूप छान लागतात. आता काय होतं, लग्नसराई चालू होते आणि लग्नसराईमध्ये रुखवतावरती आपण असे कलरफुल सांडगे बनवतो. तर त्यासाठी ही आपली रेसिपी अगदी परफेक्ट असणार आहे. एकदा ह्या पद्धतीनं तुम्ही हे सांडगे बनवून बघा. खूप छान होतील ह्याची मी तुम्हाला खात्री देते. तर अगदी जाळीदार असा आपला हा सांडगा झालेला आहे. त्यातील एक मोडून दाखवते. तर तुम्ही आवाज ऐकलाच असाल, इतके हे कुरुम आणि खुसखुशीत असे आपले हे शाबूचे सांडगे बनून तयार होतात. त्याशिवाय इथे बघा, अजिबात तेलकट असा हा सांडगा झालेला नाहीये. खाऊन बघूया. मस्त, खूप छान असे आपले हे सांडगे बनून तयार होतात आणि कलरफुल असल्यामुळे ते दिसायलाही तितके सुंदर असे दिसतात आणि खूप असे जाळीदार आपले हे सांडगे बनून तयार होतात. शाबू किती प्रमाणामध्ये असली तर किती प्रमाणामध्ये त्यासाठी पाणी वापरायचं आहे, किंवा मग शाबू शिजली हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी ह्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी पाहणार आहोत, पण त्याआधी तर इथेही मी 1 किलो शाबू घेतलेली आहे. जे आपण साबुदाणा खिचडीसाठी वापरताना तीच शाबू घेतलेली आहे. तर ह्या बुट्टीमध्ये किंवा ह्या मोठ्या भांड्यामध्ये मी तिला रात्रभर भिजत घातली होती आणि अगदी छान मस्त अशी ही शाबू फुलून आलेली आहे. पूर्णपणे अगदी मऊ अशी भिजली गेलेली आहे. तर ही शाबू भिजवताना एक्स्ट्राचं पाणी झालं ना तरी काही हरकत नाही. अगदी मेजरनेच पाणी घालावं असं काही नाही. ह्या शाबूमध्ये भिजवल्यानंतर तळाशी थोडं पाणी राहिलं तरी आपण ते शाबू शिजवताना ते पाणी आपण यूज करणार आहोत. त्यामुळे घाबरून जायचं नाही. शाबू अगदी मस्त शिजलेली आहे. पाण्याचं प्रमाण बघूया. जितकी शाबू आपण घेतलेली आहे त्याच भांड्याने आपण तितकंच पाणी घ्यायचं आहे. शाबूच्या तळाशी सुद्धा 1 ते 1.5 ग्लास होईल इतकं पाणी आपलं शिल्लक आहे. अगदी शाबू छान मऊ भिजते, त्यामुळे हे पाण्याचं प्रमाण आहे हे अगदी परफेक्ट आहे. मोठ्या भांड्यामध्ये आता आपल्याला ही शाबू शिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी इतकं मोठं भांडं आपण घेणार आहोत, म्हणजे शाबू अगदी मस्त यामध्ये शिजली जाईल, अजिबात ती कच्ची राहणार नाही. हे संपूर्ण पाणी आता ह्या भांड्यामध्ये मी ओतून घेणार आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं. पण मिठाचं प्रमाण ही अगदी योग्य असलं पाहिजे. तर इथे मी 1 किलो शाबू घेतलेले आहे. तर त्यासाठी आपण 4 चमचे होईल इतकं हे मीठ वापरणार आहोत. चमच्याचं प्रमाण सांगते, म्हणजे अजिबात आपलं हे प्रमाण आहे ते चुकणार नाही. तर अगदी पोहे खायचा चमचा घेतला होता आणि त्या चमच्याने सपाट चमचे मी 4 चमचे होईल इतकं ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता आपल्याला ह्या पाण्याला खळखळून एक उकळी आणायची आहे. त्यासाठी झाकून ठेवलं भांड्यावरती ताट आणि हे बघा, आता थोड्या वेळानं अगदी पाण्याला खळखळून अशी उकळी आली. इतकी चांगली उकळी आल्यानंतरच ही शाबू आहे ते आपण ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर शाबू घालताना तुम्ही पाहू शकताय, शाबूमध्ये एक्स्ट्राचं पाणी आहे. हे पाण्यासोबतच आपण ही शाबू आहे ती ह्या पाण्यामध्ये घालून घेतली आणि अगदी ह्याला आता चांगलं हलवून घेऊया. मी मगाशी तुम्हाला जितकी शाबू तितकं पाणी दाखवलं होतं, पण आपल्या शाबूमध्ये अजून 1.5 ग्लास होईल इतकं पाणी होतं. याचा अर्थ जितकी शाबू आहे तितकं पाणी घ्यायचं आणि वरती 1-1.5 ग्लास होईल इतकं पाणी घ्यायचं. तर आता 5 ते 6 मिनिटं पूर्ण झालेली आहेत आणि इतका आता ह्याला असा दाटसरपणा यायला लागलेला आहे. शाबू अजूनही शिजलेली नाहीये. पूर्णपणे शाबू अगदी काचेसारखी दिसते, पूर्ण ट्रान्सपरंट होते. साधारण एक 15 ते 20 मिनिटं कंप्लीट झाल्यानंतर अगदी आपली ही शाबू आहे ना, हलके हलके असे बुडबुडे दिसायला लागलेले आहेत. 1 किलो शाबू शिजण्यासाठी कमीत कमी 35 ते 40 मिनिटं इतका वेळ लागतो, अगदी मीडियम फ्लेम गॅसवरती. तर हे बघा,
अशा पद्धतीनं आपण हे एकसारखं असं हलवत राहिलेलं आहे. 5 मिनिटं गेल्यानंतर जरी तुम्ही हे 5-5 मिनिटांनी हलवलात ना तरी काही हरकत नाही. अजूनही शाबू शिजलेली नाही आहे. तर साधारण आता एक अर्धा तास आपला पूर्ण झालेला आहे आणि याला बऱ्यापैकी अशी बुडबुडे यायला लागलेले आहेत. अशी रट ही शाबू शिजली पाहिजे म्हणजे सांडगे अगदी खुसखुशीत असे होतात. तर इतके चांगले बुडबुडे आले आणि शाबू अगदी ट्रान्सपरंट झालेली आहे. तुम्ही बघू शकताय पूर्ण शाबूचे जे दाणे आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. तर इथं आपलं हे मिश्रण आहे ना शाबूचे ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त पातळही ठेवू नका किंवा अगदीच दाटसरही ठेवू नका. गॅस बंद करून घेतला आणि आता आपण जे शाबू शिजवले आहे त्यामध्ये आपण कलरफुल असे सांडगे करणार असू तर त्यातील थोडे शाबूचं मिश्रण आपण वेगवेगळ्या भांड्यांमध्ये घ्यायचं आणि यामध्ये फूड कलर घालायचे जे प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतात. जसे तुम्हाला कलर अवेलेबल असतात तुम्ही ते घालू शकता. तर इथे मी केशरी फूड कलर घालून केशरी कलर बनवलेला आहे किंवा पिवळा फूड कलर घालून पिवळा कलर बनवलेला आहे. तुम्हाला कोणते कलर बनवायचे आहे त्यासाठी तुम्ही असे हे वेगवेगळ्या पात्रांमध्ये किंवा भांड्यांमध्ये शाबू थोडी काढू शकता आणि यामध्ये कलर घालू शकता. इथे मी केशरी, पिवळा, हिरवा आणि पांढरा असे कलर ठेवलेले आहेत. तर सांडगे घालायला सुरुवात करूया. तर त्यासाठी सुती कापड खाली अंथरून वरती मी पॉलिथिनचा पेपर अंथरलेला आहे आणि हे सांडगे शक्यतो उन्हामध्येच वाळवा. अजिबात घरामध्ये वाळवू नका. उन्हामध्येच हे सांडगे चांगल्या प्रकारे वाळून येतात. आणि आता अशा पद्धतीने आपण हे सांडगे आहेत ते यामध्ये असे घालून घेऊया. पळीने थोडंसं मिश्रण एका जागेला घालून घ्यायचं आणि पळीने अगदी त्याला गोलाकार द्यायचा. अशा पद्धतीनं पटकन आपले हे सांडगे सुद्धा घातले जातात. तुम्हाला कोणते कलर घरामध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही वापरू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी राहिली की ज्या वेळेला आपण पीठ शिजवतो जर तुम्हाला यामध्ये जिरे वापरायचं असेल तर तुम्ही जिरे वापरू शकता किंवा मग पूर्ण सांडगे घालून झाल्यानंतर वरून सुद्धा तुम्ही याच्यावरती जिरे भुरभुरू शकता. तेही खूप छान लागतात. पण इथं अजिबात मी जिऱ्यांचा वापर केलेला नाही आहे. तर आता अशा पद्धतीनं मी संपूर्ण सांडगे बघा मस्त असे उन्हामध्ये घालून घेतलेले आहेत आणि कडकडीत उन्हामध्ये आपण ह्याला 3 ते 4 दिवस अगदी छान वाळवून घेणार आहे म्हणजे ते वर्षभर व्यवस्थित टिकतात आणि अगदी शाबू आहे ती फुलून येते. तर हे सांडगे आपण 3 ते 4 दिवस मस्त असे वाळवून घेऊया उन्हामध्ये. आता हे सांडगे स्टोर कसे करायचे वर्षभरासाठी तर अगदी कडकडीत 3 ते 4 दिवस आपण हे उन्हामध्ये वाळवून घेतले की पूर्णपणे एक दिवस व्यवस्थित असे गार करायचे आणि त्यानंतर प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये भरायचे आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे. मस्त आरामात छान टिकतात हे सांडगे. अजिबात त्यांना काहीही होत नाही. कुठलाही आपण नैवेद्य केला तर त्या नैवेद्यावरती आवर्जून असे कलरफुल सांडगे खूप छान दिसायला दिसतात, खूप सुंदर दिसतात. लग्नामध्ये सुद्धा रुखवतासाठी तुम्ही ह्या प्रमाणामध्ये सांडगे बनवू शकता आणि खूप छान होतील याची मी तुम्हाला खात्री देते. अगदी बघा मस्त असा आपला हा सांडगा वाळून आलेला आहे. वाळलेले सांडगे तळून बघूया कसे फुलतात ते. तर त्यासाठी मी गॅसवरती तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत गरम तेलामध्येच आपण ही सांडगे अगदी उलटून पलटून तळून घेणार आहोत. तर हे बघा अगदी मस्त असा आपला हा सांडगा फुललेला आहे आणि अगदी पांढरं शुभ्र असा आपला हा सांडगा झालेला आहे. तुम्ही साईज सुद्धा सांडग्याची बघू शकता अगदी दुपटीने फुललेला आहे. तर आजची आपली ही शाबूच्या सांडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि इथं सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा शाबूचे सांडगे ह्या उन्हाळ्यामध्ये एकदा नक्की बनवा, खूप छान होतील. व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटू अशाच नवनवीन पारंपरिक वाळवणाच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.